कसा आहे गोटी आंबा. पाड काढले बरं का, चार येता येता झालेलं आहे, मस्त पिकलेलं आहे बघा. गोटे गोटे आंबा. ट्रान्सपोर्टर जागा खरेदी करून बसलेत आणि आपण चालवतोय नुसत्याच गाड्या. आणि यांचे झाले प्लॉटिंग आणि बंगले. तर एखाद्याला जर काय द्यायचं नसलं तर आपण काय म्हणतो, हे दत्तुरा देत नाही जा. त्यानंतर मी काय ज्या कमेंट वाचल्या, तर त्या कमेंट मध्ये मला बरेचसे आपले नवीन फॅमिली मेंबर दिसले की जे आपले ब्लॉग नवीनच बघायला सुरुवात झाली. तर माझे सगळ्यांना एक सांगणं राहील की तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर पहिला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल वरती सेट करा. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग, जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. तर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं असेल, आपण मस्तपैकी चित्रकूट कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही ब्लॉग पाहिला नसेल तर नक्की परत जाऊन पहा आणि चित्रकूटला एकदा तरी व्हिजिट करा, कारण ऐतिहासिक ठिकाणे आणि भरपूर सारं पाहण्यासारखं आहे. आणि ऍक्च्युअल म्हणजे आपण म्हणतो ना की प्रभू रामचंद्राचा वास्तव हे तिथं बघायला भेटतं. खूप छान अशी जागा आहे. तर आपण चित्रकूटमधले थोडेसे पॉईंट कव्हर केले आणि जबलपूरकडे निघालो होतो. तर रात्री येऊन ढाब्यावरती थांबलो, मस्तपैकी झोपलो, कारण यांना 2 दिवस झोपच झाली नव्हती. त्यामुळे जेवलो आणि लगेच झोपलो. 9लाच झोपलो होतो. त्या मग आता सकाळी 7 वाजता उठलो मित्रांनो आणि आपण निघालो डायरेक्टली जबलपूरला. 180 किलोमीटर जबलपूर आहे आपल्याला अजून. हे बघा समोरच बोर्ड लागला. आणि कालचा ब्लॉग कसा होता, जो काही आपण चित्रकूट कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय, ते नक्की कमेंट करून सांगा. मेहर क्रॉस केली आणि मेहरच्या पुढं आपल्याला लागलं होतं पहिलं दत्तुरा. घे दत्तुरा. म्हणजे कसं आहे माहिती आहे, आपल्याला एखाद्याला जर काय द्यायचं नसलं तर आपण काय म्हणतो, घे दत्तुरा देत नाही जा. तसं ते गाव होतं. म्हणजे गावांची नावं किती कॉमेडी होतं. आणि आता आपण पोहोचलो आमदाराला. आता ही गाव पण कसं कॉमेडी नाव आहे. म्हणजे दरा म्हणजे कसं, आता हे 2 डोंगराच्या मधला परिसर आहे आणि जर तिकडे आपल्या एखादं शेतबीत असेल तर आपण काय म्हणतो, दऱ्यात चाललोय. तसं या गावाचं नाव आहे आमदारा. भारी कॉमेडी नाव आहे त्या रोडला. पण चांगली गावं बघायला भेटतो बरं का. आता ह्या गावाचं नाव काय सापडलं, सुरमा. वा सुरमा. बघा आता गावाचं नाव कशी आहे कॉमेडी. पहिलं मेहर, त्यानंतर धतुरा, त्यानंतर आमदारा, आता सुरमा, त्यानंतर कटनी, मग जबलपूर. अजून काय काय बघायला भेटतंय. चला बघूया काय काय आज बघायला भेटतंय आपल्याला. हा माणूस आहे ना थोडा तिरका बसलाय आणि त्या ट्रकवाल्याला हॉर्न मारते. आता काय म्हणावं, त्याला ओव्हरटेक करायच्या ना आता ते कसं आहे कार्यकर्ता. बघा बसला एक तर अर्ध बाहेर काढून, अर्ध डोंगणावा. चला इकडे डाबा दिसतोय. पाण्याची सोय आहे का अजित? असलच, ट्रक लागलेत म्हटल्यावरती नक्कीच. हायवे, गाडी, आंघोळीला आणि ढाबा. भरपूर अशी तीर्थक्षेत्र ह्या नियर बाय लोकेशनला आहेत. चला आता नाश्त्यावर पण घेऊ. पोहे ऑर्डर केले होते बघ, मस्तपैकी सकाळी पोह्याचा नाश्ता. बोला गणपती बाप्पा मोरया. चला मित्रांनो निघूया. 10:30 वाजले बरं का. मध्ये जेवण थांबलाय राव. चला कटनी जवळच आहे, त्यामुळे कटनी ट्रान्सपोर्टरकडे आता डायरेक्ट जाऊ. बघूया त्याच्या इकडे काय बुकिंग भेटतंय का. एक 20 किलोमीटर असेल कटनी इथून. आणि मग त्याच्याकडे पाहिलं सापडलं तर ठीक, नाही तर डायरेक्टली लगेच निघायचं. जास्त वेळ टाइमपास नाही करायचं. अंदाज घ्यायचा, कानुसा घ्यायचा आणि जबलपूर गाठायचं. कसे विचित्र कार्यकर्ते असतात की नाही. तिथं कोणीतरी आरशाचं सेटिंगच हलवून टाकलं डायरेक्ट. आता थांबवायला लागल. मागं फक्त म्हणलं असं काय आरसा दिसतोय. या बघा तो चालला डायरेक्टली बाहेर. म्हणजे विजिबिलिटी काय, अँगलच चेंज. आता कसं बरोबर आलं. आता आपल्या अँगलने बघ
हा कॉर्नर व्हिजिबल, बाकी आरसा व्हिजिबल. आपल्याला इथून बरोबर दिसलं पाहिजे ह्या जागेवरती आपण ड्रायव्हर सीटवरती बसलो का त्या पट्टीत फक्त कॉर्नर आला पाहिजे आपल्या दरवाजाचा, बाकी पूर्ण व्हिजिबल राहिलं पाहिजे. असे आरसे सेट करायचे आणि याला ॲज इट इज ठेवायचा. हा फक्त आपला शोचा आरसा, तोंड बघाय पुरता. हा बघा असं तोंड बघाय पुरता. चला बघूया काय बुकिंग वगैरे आहे का सेटकडं. फोन काय उचलला नाही आणि आपला ट्रान्सपोर्टर जागा खरेदी करून बसलेत आणि आपण चालवतोय नुसत्याच गाड्या आणि यांचे झाले प्लॉटिंग आणि बंगले. खरं आहे की खोटं आहे नक्की कमेंट करून सांगा. चला बघूया काय म्हणते, बुकिंग आहे का. ट्रांसपोर्ट नगर वाली मोड़ में भेजेंगे, ले जाके पहले तुम्हें तिरपाल खरीदवा देना, फिर कांटा करवा के गाड़ी अपने यहाँ लगवा लेना. 12:01 झालंय मित्रांनो. आपण इथून निघालो बरं का. मनसूर भाईकडून आपल्याला बुकिंग भेटलं नाही, पण एक गोष्ट घडली की आपण आता हे परत रिटर्न वाराणसी हायवे पकडून निघालोय रिवाला. झालं असं की मी येता आहे ना ट्रान्सपोर्ट नियर मी केलं होतं, त्यावेळेस मला रिवाच्या ट्रान्सपोर्टरचा पण नंबर दाखवला होता. मग त्यांना पण मी मेसेज टाकला होता, कारण रिवा, कटनी, जबलपूर हे सगळे लाईनवरती आहेत आणि 100 किलोमीटरच्या अंतरावरती. आपण येता पाहिलं तर त्यावेळेस तिकडलं पण सापडलं होतं. मग त्यांना कॉन्टॅक्ट केला तर मला त्यांनी सांगितलं देखता हूँ मैं कुछ मिला तो बात देता हूँ. आणि मग आता इथं बसलो होतो ऑफिसला तर त्याचा फोन आला मला, बोला भैया एक पुणे का माल है आप जाओगे क्या. मतलब जाएंगे, जरा भाड़ा वीड़ा कितना है, क्या मटेरियल है. तो मतलब पेटी पिटारा रहेगा, कंपनी का माल है, 1 टन के अंदर ही आएगा, कंटेनर है तो अच्छा है. म्हणलं मग भाड्यावरती बोलणं झालं तर म्हणलं मग त्यांनी जरा रेग्युलर रेट सांगितलं नाही का जो पहिला लागायचा तो. म्हणलं सर जी डिझेल भाडा आहे तो थोडा वाढा. मग त्यांनी थोडा वाढवला आणि मग आपण कन्फर्म करून आता डायरेक्टली 125 किलोमीटर आपण लोडिंगला निघालो रिटर्न कटनीमधून. काही करतं त्या आधी जर नियोजन लागलं असतं किंवा आधी जरी सांगितलं असतं तरी आपण तसंच तिकडून तिकडे गेलो असतो. इकडे यायची वेळ नसती पडली आपल्याला. आता म्हणून परत माघारी 125 किलोमीटर 2-2.5 तासात आपण पोहोचून जातो आपल्या लोकेशनवरती. चला वेळ वाया घालवायचा नाही, दिवस वाया नाही गेला आपला सगळ्यात महत्त्वाचं. भरपूर छान अशा तुमच्या कमेंट्स होत्या आणि बऱ्याचशा कमेंट मला नवीन पण वाटल्या. त्यात सर्वात जास्त आपली एकच कमेंट असते, श्री स्वामी समर्थ. तर सगळ्यांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. त्यानंतर मी काही ज्या कमेंट वाचल्या तर त्या कमेंटमध्ये मला बरेचसे आपले नवीन फॅमिली मेंबर दिसले की जे आपले ब्लॉग नवीनच बघायला सुरुवात झाली. तर माझे सगळ्यांना एक सांगणं राहील की तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर पहिला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा. कारण काय होतं माहिती आहे का मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस हे ब्लॉग मधून बघायला सुरुवात करताना त्यावेळेस ते तुम्हाला पूर्ण समजत नाही आणि पूर्ण माहिती त्याच्यात भेटत नाही. मग अर्ध्यामध्ये असल्यावरती काहीतरी तुमचा एखादा प्रश्न असतो आणि तो प्रश्न त्याच्या आदल्या ब्लॉगमध्ये वगैरे गेलेला असतो. त्यामुळं सिरीज ह्या स्टार्ट टू एंड बघा, कारण हे प्रवास हे 10-12 दिवसाचे असतात. त्यामुळं 7-8 एपिसोड तर आरामात बनतात आणि ते 7-8 एपिसोडमध्ये हिशोब वगैरे जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर ते एकदम शेवटी असतं किंवा एखादा प्रवास कंप्लीट झाल्यानंतर असतं. रूट किंवा खर्च हे त्या टायमिंगवरती जसे आपल्या रस्त्यामध्ये येतात त्या ठिकाणी ते समजतात. त्यामुळे मित्रांनो सिरीज ही स्किप न करता बघा. चला भरपूर साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये पूर्ण कव्हर झालेल्या असतात. आणि आता 10-12 मिनिटाचा एक जनरली ब्लॉग येतो, 20 मिनिटापर्यंत असतो, त्याच्यात 1-2 दिवसाचा प्रवास असतो. बरं आता जर आपण स्टार्ट केलाय तर तिथं पहिल्या याच्यातच तुम्हाला खर्च वगैरे समजणार नाही किंवा रूट समजणार नाही. त्यामुळं सिरीज ही पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला ती प्रॉपरली समजेल. आणि भरपूर असे सबस्क्रायबर फॅमिली मेंबर्स आहे मला म्हणजे अक्षरशः भेटल्यानंतर सांगतात की दादा आम्ही घरात बसून तुमची सिरीज किंवा तुमचे ब्लॉग बघत असतो. म्हणजे हे भरपूर असं तुमचं प्रेम आहे. आणि जे काही नवीन जॉईंट होत आहेत आपल्या चॅनलवरती तर त्यांना पण हेच सांगणं आहे की आपल्या सिरीज ह्या निवांत बसून बघण्यासारख्या असतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण प्रवास एन्जॉय करता येईल. त्यासाठी चॅनलवरती सबस्क्राईब करणं आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून ठेवणं महत्त्वाचं आहे. तसं करा म्हणजे तुम्हाला जर्नीज खूप छान बघायला भेटते. आणि तुम्ही लास्टचा ब्लॉग पाहिला असेल जो की चित्रकूटचा आहे तर हा वेगळा ब्लॉग येतो की नाही ते कसं वाटलं तुम्हाला ते पण नक्की कमेंट करून सांगा. कसा आहे गोटी आंबा पाड काढले बरं का 4 येता झालेलं आहे, मस्त पिकलेलं आहे बघा गोटे आंबा. आता पहिलं लोकेशनवरती पोचू आणि मग त्याच्यावरती बेत लावू. बरोबर 2:30 वाजलेत मित्रांनो, आपण पोचलोय रेवाला. हे बघा फक्त 2 किलोमीटरवरती आपलं लोकेशन आहे. पुढं 700 मीटरवरतून राईट घ्यायचं आहे. मेन सिटीकडे नाही जायचं, बाहेरच्या बाहेरच आहे. आणि मला असं वाटलं होतं ह्यावेळेस पण घरसामानच घेऊन जायला लागतं की काय,
तसं काही झालं नाही आपल्या ह्या वेळेस. इंडस्ट्रीयल मधूनच आपण लोडिंग करतो. हे बघा छोटे छोटे वर्कशॉप आहेत, कंपन्या आहेत. इथं वजन काटा पण आहे राव. ओके, वजन काट्यावरतून नाही घालायचे ना आपल्याला, पुढून घालू. चला फक्त 100 मीटर. पोहोचलो. ओके, लोकेशन एंड. तीच कंपनी आहे. जरा आता चौकशी करून घेतो काय मटेरियल आहे, काय हायड्रा आहे म्हटल्यावर लगेच लोडिंग पण होऊ शकतं. चल बघू. कपडे धुवून झाली, वाळली मस्त पैकी. तर काय वायरिंगची कंपनी, केबलचं काहीतरी मटेरियल असणार आहे, पण माहित नाही आता भरताना भरल्यावरतीच कळल. चला कपडे वगैरे पॅक करून घेऊ मस्तपैकी, बॅगमध्ये ठेवून देऊ. काय होतं, काल जो ड्रेस धुतला, म्हणजे काल आपण ज्यावेळेस त्या गुफेमध्ये गेलतो ना चित्रकूटला, तर तिथं पूर्ण घामाघूम झालं होतं आतमध्ये. तर त्यावेळेस पूर्ण घामाचा वास निघत होता कपड्यांचा. मग मस्तपैकी धुवून चकाचक झालाय. आवरून घेतो. असा चिकाचा वास येतोय ना या गोटी आंब्याचा. पिकलेला आहे बरं का, पण आता त्याची चव माहीत नाही. आणि भरपूर दिवसानंतर आज आहे ना दगड पाडून आंबा पाडण्याचं नाही का तो आनंद घ्यायचा. आता सवय नसल्यामुळं, आता क्रिकेट तर नाही म्हटल्यावरती खांदा असा दुखला बरं का. 4 पाडण्यासाठी किती दगड मारायला लागले असतील एक अंदाज लावू शकतो. कशी असेल टेस्ट अंदाजे. रायवाळे एकदम गोड आहे. म्हणजे असं नाही कसं आंबट आंबा असला का असं अंग हे होतं, पण अजिबात तसं नाही. कसं आहे गावरान. आणि पाडाचा आंबा असल्यामुळं गोड आहे. एकच नंबर भारी. दिसायला कच्चे आहेत पण आतून गोड. फक्त मागून फोडायचा. सांडला. एक नंबर. 4 इंचा भुकना. आनंद घेता आला पाहिजे बस, बाकी काय नाही. शेवट. जय जय श्रीराम. मित्रांनो, चित्रकूटचा पार्ट एडिट झालाय आणि टायमिंग बघा आता किती वाजले. हे बघा 9 वाजलेत. अजून आपली गाडी काही लोडिंग झाली नाही. कंपनी आत्ताशी हायड्रा चालू झालाय आणि तो लोडिंग करायला येतोय. लोडिंग कन्फर्म असल्यामुळं थांबणं गरजेचं होतं. मग थांबलोय. आता घेऊया लोडिंग करून आणि मग पुढचं नियोजन लावूया. चला बघू किती येतंय मटेरियल. बरोबर 10:04 झालेत मित्रांनो. आपली गाडी लोडिंग झाली. चला मारला सेल्फ. बोला गणपती बाप्पा मोरया. काय करता, जेवणाची लागली वाट. आज झाली गाडी लोडिंग आणि आपल्या गाडीमध्ये वजन सुद्धा मित्रांनो 1 टन 30 किलो आलंय बरं का. प्रॉपरली 3 पेट्या आहेत, जे की आपल्याला डायरेक्टली पुण्याला घेऊन जायचे आहेत, चाकणला. इथून बाहेर पडू रिवा सिटीमधून. हा थोडा शॉर्टकट आहे, तिकडून पण येतो आणि काट्याकडून पण येतो.
चला निघूया, पहिलं बाहेर पडूया. भरपूर सारी मोठी अशी जर्नी होणार आहे ही. 1200 किलोमीटरचा आपला प्रवास असणार आहे. सध्या डिझेल टँक तर फुल आहे. टोलचा पण रिचार्ज आपण 2000 रुपयाचा केला होता आणि बोललो आता डिझेल टँक पण फुल केलं आहे. त्यावेळेस मी काटा केला ना, त्यावेळेस माझ्या लक्षात झालं की आपली गाडी बरोबर 60 किलो ओव्हरलोड दाखवते. आलोय मित्रांनो आपण बाहेर. बरोबर 11 वाजायला आलेत बघा. गाडी बंद केली आणि मागं साईड हवा आहे. तर इथं आता जेवण उरकूया, कारण सकाळवरून काहीच खायला भेटलं नाही. दिवस गेला आपला. चला निघूया जेवण करायला. दाल तडका ऑर्डर केला होता मित्रांनो आपण साई हॉटेलला. चला जेवण उरकतो, भूक लागली भरपूर बघा. यांनी पण अर्धा तास घालवला. बरोबर 11:30 वाजवले.